नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेतील पुढील भाग अत्यंत रहस्यमय पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे. पण हे रहस्य कसं उलगडत जाणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो का एका मोठ्या बिझनेस मीटिंग नंतर एक व्यक्ती विमानतळावरती उभा असतो आणि त्याच्या हातामध्ये तिकीट असतं. अनेक वर्षांनी तो भारतात परत येत असतो आणि तो म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून संजय खानोलकर. जय आणि गौतमचे वडील आणि तेजस्विनीचे पती. संजय विमानात बसण्यापूर्वी मोबाईल काढतो. संजय म्हणतो, खूप वर्ष झालेली आहेत, आता माझ्या कुटुंबांसोबत राहण्याची वेळ आलेली आहे. तो जयला फोन करतो आणि जय म्हणतो, हॅलो बाबा. तेव्हा जय हसतच म्हणत असतो, कसा आहेस रे. तेव्हा जय चेहऱ्यावरती आनंद फुलतो आणि जय म्हणतो, बाबा खरंच तुम्ही येताय ना. तेव्हा संजय यावेळी कायमचाच आलोय असं म्हणत असतो. जय लगेचच गौतमला फोन लावतो आणि जय म्हणतो, गौतम बाबा परत येत आहेत. तेव्हा गौतम म्हणत असतो, काय खरंच. तेव्हा गौतम आनंदाने उड्या मारायला लागतो. गौतम म्हणतो, दादा आता घरामध्ये पुन्हा सगळं पूर्वीसारखंच होणार आहे. दोघेही बाबांच्या स्वागताची तयारी करू लागतात. दुसरीकडे आपण पाहतो की तेजस्विनी आपल्या खोलीमध्ये बसून काहीतरी जुने कागदपत्र पाहतच असते आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजतो आणि तो फोन म्हणजे जयचा असतो. जय म्हणतो, आई एक आनंदाची बातमी आहे. आणि तेजस्विनी म्हणते, काय झालं. तेव्हा जय म्हणतो, बाबा उद्या दुबईहून परत येत आहेत. तेव्हा हे ऐकताच तेजस्विनीच्या हातातून कप खालीच पडतो आणि धाड करून आवाज येतो. तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसू लागते. तेजस्विनी मनामध्ये म्हणत असते, नाही हे होऊच शकत नाही. इतक्या वर्षांनी संजय परत आला तर मी लपवलेलं प्रत्येक रहस्य बाहेरच येईल. आता त्याला थांबवायला हवं, नाहीतर हे रहस्य लपवायला हवं. ती लगेचच एका अनोळखी व्यक्तीला फोन करते. तेजस्विनी म्हणते, संजय भारतात येतोय. तेव्हा समोरून आवाज येतो, मग मग काय झालं. तेव्हा तेजस्विनी रागाने म्हणते, मग काय. तो या घरामध्ये पाय ठेवायच्या आधी मला माझे सगळे पुरावे नष्ट करायचे आहेत असं ती जोरात म्हणत असते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो एअरपोर्टवरती जय, गौतम, साक्षी आणि इतर मंडळी फुलांचा गुच्छ घेऊन उभी असतात. विमानाचं दार उघडतं. संजय बाहेर येतो. जय धावतच जाऊन त्यांना मिठी मारतो. जय म्हणतो, बाबा खूप आठवण येत होती तुमची. तेव्हा संजय म्हणतो, मलाही रे. तेव्हा गौतमही त्यांना मिठी मारतो. गौतम म्हणतो, ह्यावेळी तुम्ही कुठेही जायचं नाही बाबा. तेव्हा संजय हसतच म्हणत असतो, आता तुमच्या सोबतच राहणार आहे मी. तेव्हा साक्षीच्या डोळ्यातही पाणी येतं. सगळेजण आनंदात घरी निघतात. घरामध्ये प्रवेश करताच तेजस्विनी आरतीचं ताट घेऊन उभीच असते आणि ती चेहऱ्यावरती खोटं हसू आणते आणि तेजस्विनी म्हणते, या या तुमचं स्वागत आहे. तेव्हा संजय तिच्याकडे पाहतच असतो आणि संजय म्हणतो, कशी आहेस तेजस्विनी. तेव्हा तेजस्विनी म्हणते की तुमची वाटच पाहत होते, मी बरी आहे. पण तिच्या कपाळावरचा घाम, तिची भीती हे सगळंच सांगत असतं की तिला हे काहीच आवडलेलं नाही. रात्री आपण पाहतो की संजय आपल्या जुन्या खोलीमध्ये जातो. कपाट उघडताना त्याला एक जुना फोटो सापडतो आणि त्या फोटोमध्ये जय, गौतम, साक्षी आणि त्यांच्यासोबत एक दुसरी स्त्री असते. संजय फोटो पाहून धपकून जातो आणि संजय म्हणतो, हे छायाचित्र इथे कसं. तेव्हा दरवाजाजवळ उभी असलेली तेजस्विनी हे ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग सुटतो. त्याच रात्री तेजस्विनी पुन्हा त्या गूढ व्यक्तीला फोन करते. तेजस्विनी आक्रमक आवाजामध्ये म्हणते, ऐक आता, एकही चूक चालणार नाही. तेव्हा संजयला काहीही आठवता कामा नाही असं ती म्हणत असते आणि त्याच्या हातात जर एक जरी पुरावा गेला ना तर आपल्या दोघांचे आयुष्य इथेच संपेल. समोरून आवाज येतो, समजलं मला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावरती सगळेजण बसलेले असतात आणि एकत्र नाश्ता करत असतात. तेव्हा संजय अचानकच विचारत असतो की जय, घरातील काही कागदपत्र मला गायब दिसत आहेत, कुठे गेले असतील. तेव्हा जय आणि गौतम एकमेकांकडे पाहतात. तेजस्विनीच्या हातातून चमचा खाली पडतो. संजय कडक आवाजात म्हणत असतो, मी प्रश्न विचारलेला आहे, त्याचं काय उत्तर असेल ना. तेव्हा तेजस्विनी लगेचच मध्ये बोलते. तेजस्विनी म्हणते, अहो इतक्या वर्षांनी आलेला आहात ना तुम्ही, मग आराम करा, नंतर पाहूयात ना सगळं. तेव्हा संजय तिच्याकडे रोखून पाहतो. संजय म्हणतो, तेजस्विनी माझ्यापासून काही लपवले आहेस का. तेव्हा क्षणभर संपूर्ण घरामध्ये शांतता पसरते. तेजस्विनी कसंबसं हसते आणि तेजस्विनी म्हणते, तुम्हालाही काही वाटेल ते सुचतं ना. पण तिच्या डोळ्यातील भीती संजयच्या नजरेतून सुटतच नाही. रात्र होते. संजय बाल्कनीमध्ये उभा असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो की ह्या घरामध्ये काहीतरी खूप मोठं घडलेलं आहे आणि मला त्याचं सत्य शोधायचंच आहे. आणि हे सत्य म्हणजे काहीतरी मोठं रहस्य असेल असं मला चाहूल लागलेलीच आहे. दूर उभी असलेली तेजस्विनी त्याच्याकडे पाहत स्वतःशी पुटपुटत असते, सत्य शोधण्याचा प्रयत्न करू नका संजय, नाहीतर ह्यावेळी मी कोणालाच सोडणार नाही. माझ्या वाटेत जो येईल त्याच्या कायमचाच काटा काढेल असं विचार करून ठेवा. तेव्हा हा भाग इथेच संपतो. तो तेजस्विनीच्या संतापलेल्या चेहऱ्यावरती आणि संजयच्या निर्धारावरतीच.
मग पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.